नमस्कार मंडळी, पीक विम्याची रक्कम आता खात्यात आलेली आहे. लगेच पहा ते कसं चेक करायचं आणि तुमचं नाव कसं पाहायचं ते. तर बघा, आता हवामान आधारित फळ पीक विमा योजना 2024-25 मधील आंबिया बहरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटपाचे काम सुरू आहे. आतापर्यंत 860 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. तर उरलेली भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. हवामानातील विविध धोक्यांमुळे फळपिकांना मोठा फटका बसत असतो. पिकाचे उत्पादन कमी होते, यात शेतकऱ्यांचे नुकसानही मोठे होते. पिकांचे नुकसान झाल्यावर भरपाई मिळावी यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, द्राक्ष आणि मोसंबी तसेच पपई आणि स्ट्रॉबेरी या पिकांसाठी योजना राबवण्यात येते. राज्यातील 30 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात आलेली होती. आता हवामान आधारित फळपीक योजना 2024-25 मधील आंबिया बहरात शेतकऱ्यांनी 2,39,000 अर्ज भरले होते. त्यापैकी पडताळणीत 27,822 अर्ज बोगस निघालेले आहेत. तर 2,11,000 अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले होते. या अर्जापोटी शेतकऱ्यांना 860 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आलेले आहेत. तर उरलेली रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे असं सुद्धा कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे. शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या भरपाईत भारतीय कृषी विमा कंपनीने सर्वाधिक रक्कम वितरित केलेली आहे. 749 कोटी रुपये या कंपनीने वितरित केले. तर बजाज एलियांज कंपनीने 90 कोटी 86 लाख रुपये वितरित केलेले आहेत. युनिव्हर्सल सोम्पो कंपनीने 20 कोटी 50 लाख रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहे असे कृषी विभागाने दिलेली माहिती आहे. तर बघा, आता स्टेटस कसं तपासायचं स्टेप बाय स्टेप सोपी आपण पद्धत पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुमच्या खात्यात रक्कम आली आहे की नाही हे तपासण्यासाठी 2 मुख्य पर्याय आहेत. पहिला बघा, ऑनलाईन पोर्टलद्वारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कसं तर PMFBY अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी अर्ज पावती क्रमांक भरा आणि सबमिट करा. मंजूर रक्कम आणि जमा स्थिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील महाडीबीटी किंवा कृषी विभाग पोर्टलवर सुद्धा जिल्हा, तालुका आणि गाव फिल्टर वापरून लाभार्थी यादी डाउनलोड करता येऊ शकते. दुसरी गोष्ट, बँक आणि स्थानिक तपासणी. बँक पासबुक अपडेट चेक करा आणि नेट बँकिंग मोबाईल ॲपद्वारे ट्रान्झॅक्शन पहा. SMS अलर्ट म्हणजे मोबाईल लिंक्ड असल्यास किंवा ATM मनी स्टेटमेंट घ्या. ग्रामपंचायत नोटीस बोर्ड किंवा तालुका कृषी कार्यालयात जाऊन यादीसुद्धा तुम्ही तपासा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे चेक करू शकता. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत बघा, अर्ज किंवा पावती क्रमांक तुम्हाला लागणार आहे. आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला लागणार आहे. तर लगेच चेक करा तुम्हाला पैसे आले की नाहीत ते. धन्यवाद.